इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आडगाव येथील विविध खेळांचे माहेरघर असलेल्या आडगाव येथील ब्रह्मा स्पोर्ट क्लब आडगाव आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने 73वी कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन दिनांक 3/3/2026 ते 5/3/2026 पर्यंत सलग 3 दिवस कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं असून हे आयोजन आडगाव व्यायामशाळा या ठिकाणी केले असून या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून विविध गावातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट नामदेव काका शिंदे नगरसेवक प्रभाग क्रमांक 2, ऐश्वर्याताई जेजुरकर नगरसेविका प्रभाग क्रमांक 2, सिंधुबाई खताळे नगरसेविका प्रभाग क्रमांक 2, रिद्धीश निमसे नगरसेवक प्रभाग क्रमांक 2, सुरेश खेताडे माजी नगरसेवक, जयवंत जेजुरकर, सागर माळुदे अध्यक्ष ब्रह्मा स्पोर्ट क्लब आडगाव, रणजित राऊत, संतोष राऊत सर, शंकर मते, सचिन लबडे, विनोद लबडे, संतोष हळदे, आकाश शिंदे, मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी मनोज मते, संतोष शिंदे सर, अमोल देशमुख, एकनाथ हळदे, भिकाजी शिंदे, राधा किसन शिंदे, जयराम राऊत, कैलास शिंदे, ॲडव्होकेट कैलास शिंदे, अभय माळोदे, संतोष काका भोर, सदानंद माळोदे, प्रभाकर मते, नवनाथ साहेब, शरद पाटील सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ते त्याच्यातच पॉसिबल आहे. काही असं याच्यासाठी खूप हार्डवर्क आणि डेडिकेशन असतं, जो त्या स्पोर्ट्समध्ये असतो तोच हे समजू शकतो. मात्र तुम्ही सगळे लोक याचं पार्ट आहे आणि कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप हे करतो, अप्रिशिएट करतो की फार चांगलं आहे. त्यानंतर आकाश शिंदे हा माझा खूप चांगला मित्र पण आहे, तो एक प्रो कबड्डी प्लेअर पण आहे. त्याला भेटल्यानंतर, त्याला बघितल्यानंतर आपल्याला कळतं की पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे एका माणसाची. सध्याच्या मिनिटात जर तुम्ही बघितलं तर खूप लोक स्क्रीन असेल किंवा त्यांच्या वर्किंग लाईफस्टाईलमध्ये फार बिझी असतात, जेणेकरून आपल्याला आपला फिजिकल फिटनेस हा लूज करून टाकतो, जेणेकरून विविध प्रकारचे आजार किंवा अडचणी येऊ शकतात. तर जर तुम्ही स्पोर्ट्स आणि फिटनेस चेस केलं तर तुम्ही एकदम निरोगी आयुष्य जगाल याची मात्र मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. व आकाश शिंदेला तुम्ही बघितल्यानंतर त्यांनी एक प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे इथे सगळ्या प्लेयर्ससाठी, की असं काही नाहीये की कोणी छोट्या जागेवर आलं किंवा मोठ्या जागेवर आलं. तर तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटला आणि तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर तुमचं टॅलेंट नक्कीच रेकग्नाइज केलं जाईल आणि तुम्हाला पुढे पण खेळायची नक्कीच संधी मिळेल. आकाशने एक प्राईम एक्झाम्पल सेट केलेलं आहे की कोणी पण कुठून पण कुठे पण जाऊ शकतं, फक्त तुमच्याकडे तेवढं डिसिप्लिन आणि डेडिकेशन पाहिजे. याच निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट करतो, कॉम्पिटिशनसाठी ऑल द बेस्ट विशेष देतो. धन्यवाद. चाचणी स्पर्धा ही स्पर्धा पार पडत आहे. रुद्रा स्पोर्ट्स क्लब आडगाव या संस्थेच्या वतीने आज इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन सागर माळोदे व त्यांच्या सर्व सहकार्यांनी या अगोदरही केलेलं आहे आणि त्यांचं आयोजन उत्कृष्ट प्रकारे करतात आणि त्याचं नियोजनही खूप चांगल्या प्रकारचं असतं. तसं पाहायला गेलं ते आडगाव म्हणजे मला आता कळालं की ती कुस्तीची पंढरी होती, परंतु मला जसं आठवतं मी 81-82 सालापासून इथे कबड्डी खेळायला येत होतो, कुमार गटाच्या स्पर्धेपासून, आणि त्याच्याच ग्राउंडवर व्हायच्या. कुमार गटाच्या स्पर्धेपासून व्हायचे, त्या ठरणार नाही. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटतं का या ठिकाणी क्रीडांगण मिळावं. त्यावेळेस हे काही नवीन जे आपण क्रीडांगण केलंय इकडे महादेव मळ्यामध्ये ते त्यावेळेस नव्हतं, परंतु अतिशय या ठिकाणी अतिक्रमण आणि त्या ठिकाणी असलेला या क्रीडांगणाला विरोध सर्व आम्ही झुगारून आमच्या क्रीडांगण या ठिकाणी आभारी ठेवलं. फार कष्ट सहन करावी लागली. 50 वर्षापासून आम्ही या ठिकाणी या आणि अशा वेळेस आपण या क्रीडांगणाचा पुरेपूर फायदा घेतला असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि त्याचा मला मनस्वी आनंद आहे. या ठिकाणी आकाश शिंदे यांनी महाराष्ट्र आणि देशामध्ये नाव कमवलं, पण एक गोष्ट या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, आडगावमधील कबड्डी खेळणारे जवळजवळ 225 पोलीस याच क्रीडांगणावर कबड्डी खेळून या ठिकाणी पोलीस खात्यात या ठिकाणी सेवेत सांगावं लागेल. या ठिकाणी वेळ फार झालेला आहे. आपल्या एखाद्या वेळेस चांगल्या कार्यक्रमात वेळ असल्यावर या ठिकाणी मी बोलेन, परंतु या ठिकाणी काम करणाऱ्याला या ठिकाणी आपण प्राधान्य दिलं पाहिजे. या ठिकाणी
हे क्रीडांगण आहे. आता हे क्रीडांगण इथं क्रिकेट स्पर्धा होतात. मला तर आता या क्रीडांगणाचं नाव बदलावं लागेल. आयोजन समिती ब्रह्मा स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष सागर माळोदे यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान त्यांना देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी विजेत्यास ट्रॉफी आणि विविध बक्षिसे देण्यात येणार असून या कबड्डी स्पर्धेकरिता ब्रह्मा स्पोर्टचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि आडगाव ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. NCN न्यूजसाठी गणेश खराट, आडगाव.